नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये आरोग्य विभाग भरती जी आहे तिच्याबद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे। आता हा व्हिडिओ मी का बनवतो आहे ते आधी लक्षात घ्या। मी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सर्चिंग केलं, आपण बघतोय आता 16,000 जागांची भरती निघते आहे। खूप साऱ्या ठिकाणी विविध माध्यम जे आहे, वेबसाईट असेल, टेलिग्राम चॅनल असेल, काहीतरी PDF बनवले जात आहेत, जाहिरात आली आहे वगैरे, म्हणजे खोटेपणाचा आव आणून विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम बऱ्याच ठिकाणी होतं आहे। प्रॉपर माहिती ज्याला म्हणतो ना आपण, ज्याला संपूर्ण स्वरूपाची माहिती व्यवस्थित मान्य आहे, सगळी जरी नसेल तरी थोडीफार तो विद्यार्थी थोडा वेळ जर देत असेल तुमच्यासाठी तर थोडीफार माहिती त्या विद्यार्थ्याला भेटली पाहिजे, एक ऑथेंटिक। ती भेटत नाही आहे, कुठेच भेटत नाही आहे, आणि त्या दृष्टिकोनातूनच एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी जमा केली आहे मी, की म्हणजे आरोग्य भरती आहे, मग त्यामध्ये कोणकोणत्या जागा भरल्या जाणार हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहेत। ओके, कोणत्या जागा म्हणजे कोणत्या पदासाठीच्या जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार। दुसरा मुद्दा म्हणजे कोणाकोणाला संधी असणार आहे। आता या ठिकाणी म्हटलं गेलं आहे की क्लास 1 पदाचा उल्लेख आहे, वर्ग बीचा उल्लेख आहे, सीचा म्हणजे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3चा उल्लेख आहे। मग संधीमध्ये नेमकं 10वीवर कोणत्या जागा भरल्या जाऊ शकतात, 12वीवर किती जणांना संधी आहे, पदवीवर किती जणांना आहे, पुढे मग मेडिकल संदर्भात तिकडे MBBS वगैरे झालेले जे आहेत त्यांना किती संधी आहेत, तो एक मुद्दा या ठिकाणी मी कव्हर करतोय। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे थोडंसं सिलेबस संदर्भात। ओके, सिलेबस संदर्भात, त्यानंतर आरक्षणासंदर्भातला मुद्दा आहे, दिव्यांग वगैरे असेल त्यांचं आरक्षण किंवा इतर जे सामाजिक आरक्षण आहे त्या संदर्भातले मुद्दे, हे सगळे मुद्दे या भरतीच्या अनुषंगाने मला वाटतं गरजेचे आहेत। ओके, आणि आपण ती सगळी जाणून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची जी पदं आहेत, आपल्या आरोग्य विभागाची जी संरचना आहे, थोडक्यात ते स्ट्रक्चर जे आहे ना, ते आपण आरोग्य विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरून घेतलेलं आहे, आणि ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। शेवटपर्यंत बघा मित्रांनो, अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल। आणि जेव्हा भरती आपली निघणार आहे तेव्हा तर त्याचे अपडेट्स मी देणारच आहेत। तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। बघा, पहिला मुद्दा, आताची जी न्यूज आहे ती म्हणजे 16,000 पदं भरली जातील असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ओके, आणि यांची जी पात्रता असणार आहे ती फार महत्त्वाची। इथे एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो। अनेक विद्यार्थी मित्र जे विचारत आहेत की सर ही भरती कंत्राटी असणार की परमानंट असणार। बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कंत्राटी की परमनंट म्हणजे कायमस्वरूपी। तर इथे उत्तर माझं आहे की ही कायमस्वरूपी भरती आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची भरती आहे, म्हणजे परमनंट भरती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू। पात्रता या ठिकाणी जर बघितलं 10वी पासून ते MD MS पर्यंत या ठिकाणी पात्रता, आणि पदं खूप व्हरायटीचे पदं या ठिकाणी असणार आहे, 50 प्रकारची पदं। आणि मित्रांनो, अशी संधी पुन्हा येणार नाही आहे, तुम्हाला सांगतो। 16,000 पदं म्हणजे हे डोक्याच्या बाहेर झालं आहे। खूप सारे विद्यार्थी मित्र या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत, मग ते 10वी पास असतील, 12वी पास असतील, ग्रॅज्युएशनवाले असतील, आणि यामध्ये नर्सिंग वगैरे झाले त्या क्षेत्रातले, तर त्यांच्यासाठी सध्याचे दिवस अत्यंत चांगले आहेत। बघा, आणि गट गट ब जे आहे त्याचे 4,000 पदं भरले जातील। इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे पदं जे गट ब आहे हे MPSC भरणार की दुसरं कोणी भरणार। तर गट चे पदं कोण भरणार ते सुद्धा त्याचा GR मी या ठिकाणी आणलेला आहे, तोही तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे। पुढे गट ड आणि क जी आहे याची 12,000 पदं आहेत, आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी या ठिकाणी तुमच्यासाठीची संधी आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही ही न्यूज जर बघितली तर राजेश टोपे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 100% जी भरती आहे तिला मान्यता मिळालेली आहे। आधी 50% भरती आपण बघतोय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्यता दिली होती, त्या ठिकाणी वित्त विभाग वगैरे बऱ्याच बाबी असतात। इथे 100% भरती, कारण की आता बघतोय आपण तिसऱ्या लाटी संदर्भात वगैरे बऱ्याच बाबी चालू आहेत। इथे नक्की काय घडलंय ते आपण बघूया। 100% पदभरतीला मान्यता आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा मुद्दा आपण बघतोय, एवढी मोठी भरती काढावी लागते सरकारला, आणि ही भरती कशा पद्धतीने होणार। याच्यामध्ये गट ची पदं 2,000 असणार आहेत, म्हणजे याच्यामध्ये जे मेडिकल ऑफिसर वगैरे असतात ते पदं आपण म्हणूया। थोडं गट ब मध्ये थोडेसे आरोग्य अधिकारी वगैरे क्लास 2चे पदं जे आहेत ते, आणि त्याच्यानंतर गट क आणि ड याच्यामध्ये मग ती लिपिकपासून ती शिपायापर्यंतची पदं जी आहेत ती 12,000 पदं असणार आहे। त्याच्यामुळे इथे म्हणजे इकडे MBBS MES MD यांना संधी आहे क्लास 1मध्ये, क्लास 2मध्ये बरेचसे पदवीधर वगैरे किंवा त्या
आरोग्य क्षेत्रातले विशिष्ट कोर्स केले बरेच जण त्यांना संधी आहे. आणि इथे जे हे 12,000 पदं आहेत मित्रांनो, म्हणजे तुम्ही आता जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, तलाठीची तयारी करत असाल, MPSCची तयारी करत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी आहे. जे पदवीचा बेस ज्या ठिकाणी असणार आहे, 12वीचा 10वीचा बेस, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि इथे सिलेक्ट व्हायचं आहे. ज्यांना खरोखर गरज आहे नोकरीची त्यांच्यासाठी हा गट क आणि ड वर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, इथे 2,000 वैद्यकीय अधिकारी आणि इथे मुद्दा एक लक्षात घ्या, इथे हे जे म्हटले जाते गट अ वर्गाची परीक्षा जी आहे MPSCच्या माध्यमातून घेतली जाईल असं म्हटलं जातं. मात्र हे विधान इथे चुकीचं आहे. याचं मी तुम्हाला GR दाखवतोय. तिथे त्यासाठी एक स्वतंत्र मंडळ असेल असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. पुढे दाखवतोय मी ते. पुढे ब गटातील 2,000 डॉक्टर मेडिकल ऑफिसर यांची भरती होणार आहे. आणि आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवाच्या माध्यमातून जे ब वर्ग आहे त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या जातील. म्हणजे इथे मुलाखतसुद्धा असू शकते गट बच्या पदांसाठी. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. गट क ड मध्ये काय काय येऊ शकतं, इथे सध्या तरी नर्स, तंत्रज्ञ, वार्डबॉय, वाहन चालक, शिपाई अशी अनेक पदं आहेत. याची व्यतिरिक्त पदं आहेत ते, आणि इथे एजन्सीच्या माध्यमातून ही भरती इथे घेतल्या जाईल असं म्हटलं जातं आहे. आता यावर बरेचसे विद्यार्थ्यांचा विरोध आहे, खूप सारं चाललं आहे. आता भरती कोणी घ्यावी हा फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. ओके, आणि तो मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी अत्यंत म्हणजे याचा संवेदनशीलतेचा विषय आहे. पुढे जाऊया आपण, महत्त्वाची माहिती आपण बघूया. बघा, आपली जी आरोग्य यंत्रणा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यमंत्री असतात, पुढे राज्यमंत्री असतात, प्रधान सचिव असतात. ओके, दुसरं अतिरिक्त कार्यभार सचिवसुद्धा असू शकतात. त्यानंतर सहसचिव असतात. पुढे मग विविध आस्थापना आहेत, सेवा, आरोग्य, अर्थसंकल्प, लेखा, नोंदणी वगैरे या सगळ्या ठिकाणी सुद्धा इथेही भरती ही होणार आहे. इथेही पदं भरले जाणार आहेत. पुढचा आणखी एक मुद्दा जर बघितलं, आयुक्त आरोग्य सेवा आणि अभियान संचालनालय जे आहे याच्यामध्ये मग मानसिक आरोग्य असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने, असंसर्गजन्य रोग, आस्थापना, खरेदी, संगोपन, माताबाल संगोपन, त्याच्यानंतर जलजन्य रोग असेल, पुढे कुष्ठ व क्षयरोग, वाहतूक, माहिती, शिक्षण संवाद. बघा, या सगळ्या ठिकाणी पदं भरले जाणार आहेत. हे लक्षात घे. हे का काढलं आहे मी? ही जी आरोग्य विभागाची वेबसाईट आहे मित्रांनो, त्याच्यावरची ही माहिती आहे, ऑथेंटिक माहिती आहे. उपसंचालक, नियोजन, दवाखाने, शुश्रूषा, खरेदी, हे सगळं जे आहे ना, या ठिकाणी ही पदं भरली जाणार आहेत. वित्त, तांत्रिक, अतांत्रिक, पायाभूत सुविधा विकास, हे जे डिपार्टमेंट आहेत याच्या अंतर्गतचे तिथे ही पदं. पुढे विभागीय स्तर, जिल्हा स्तर, ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य. बघा, विभागीय स्तरावर सहाय्यक संचालनालय आपण बघत असतो, वैद्यकीय असेल त्या संदर्भात. पुढे जिल्हा आरोग्य अधिकारी, हेही पदं या ठिकाणी आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आहे, ही क्लास 1ची पदं आहेत. त्याच्यानंतर थोडंसं क्लास 2कडे आपण खाली आलो ना, जिल्हा क्षयरोग आरोग्य अधिकारी असतील. आता हे क्लास 1मध्ये मोडत आहे, तिथे अतिरिक्त आरोग्य अधिकारी वगैरे. त्यांच्यानंतर इकडे तालुका आरोग्य अधिकारी वगैरे जे आहेत ना, हे क्लास 2मध्ये जात आहेत. वैद्यकीय अधीक्षक, काही आता याच्यातले काही पदं क्लास 1, काही क्लास 2 असतात. ओके, आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सहाय्यक पुरुष आणि स्त्री, ही महत्त्वाची पदं आहेत. ही क्लास 3ची पदं आहे आणि मला वाटतं ही पदं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. इथे तुम्हाला तांत्रिक घटकांचा अभ्यास खूप चांगला करून ठेवायचा आहे. आणि आपण आरोग्य विभागासाठी जी ही भरती होते ना, याच्यासाठी आपण एक कोर्स तयार केला आहे, आरोग्य भरतीचा कोर्स. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. नक्कीच तिथे जाऊन तुम्ही तो चेक करू शकतात. हा कोर्स तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. ग्रामस्तरावर आशा वगैरे ते मुद्दे या ठिकाणी आहेत. बघा, या ठिकाणी आरोग्य विभाग भरती आपण जी ही बघतोय 2021मध्ये होती आहे, याचा संपूर्ण कोर्स आपण STI RCP या ॲप्लिकेशनवर तयार केला आहे. मग या ठिकाणी विविध पदांसाठी जे तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते सगळे 1 वर्षाचा कालावधी इथे असणार आहे. खूप सारे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड केले आपण ऑलरेडी. 408 व्हिडिओज अपलोड आहे, 247 PDF अपलोड आहेत. ओके, आणि याच्यात आणखी भर पडत जाते. सातत्याने आपले लाईव्ह लेक्चर्स वगैरे चालू आहे. इथे इंग्रजीपासून ते वेगवेगळ्या पदांचे हे जे आहे, वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज आहेत. तुम्हाला आणखी काही अडचणी असतील या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. ओके, याच्यामध्ये काय काय आहे बघा, म्हणजे तुम्हाला तांत्रिक लेक्चर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आरोग्य विभागाचे तांत्रिक लेक्चर, आरोग्य 1 लायनर्स आहेत, इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आहेत, मागील क्वेश्चन पेपर्स आहेत, मॅथ रिजनिंग आहे, सायन्स आहे, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, इकॉनॉमिक स्पेशल, पॉलिटी क्रॅश कोर्स, या सगळ्या बाबी आहे. प्राचीन भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, मॅथ रिजनिंग, या सगळ्या बाबी आपण बघतोय. GK वगैरे हे सगळं या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे. मग आता मुख्यत्वे कोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत आपण त्याच्यावर चर्चा करूया पटपट पटपट. मला जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही. बघा, इथे सगळ्यात जास्त चान्स जे असणार आहेत ना, कनिष्ठ लिपिकला असणार आहेत.
कारण की ग्रॅज्युएशन आणि काही 12वीवर सुद्धा पदं भरले जातील, काही टायपिंगचे बेससुद्धा काही ठिकाणी असतील. गृह वस्त्रपाल आहे, सांख्यिकी अन्वेषक, भांडार वस्त्रपाल, रासायनिक सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अणुजीव सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपण ज्यांना म्हणतो बघा. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, अक्षय किरण वैद्यकीय अधिकारी, पोषकार, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, कुशल कारागीर, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, आहार तज्ज्ञ, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ECG तज्ज्ञ, तंत्रज्ञ, दंतयांत्रिकी, डायलिसिस तज्ज्ञ, कार्यदेशक, अधिपरिचारिका, सेवा अभियंता, दूरध्वनी चालक. आता हे इथे पार ही क्लास 3 क्लास 4ची पदं आहेत. या ठिकाणी तुम्ही जर बघितले शिपायासारखी पदं वगैरे काही पदं आहेत, काही क्लास 3ची आहेत. सुरक्षा सहाय्यक आपण म्हणतोय, वाहन चालक म्हणतोय. आता इथे काही ड्रायव्हिंग लायसन्सचे वगैरे त्या संदर्भातले मुद्दे असणार आहेत. अवैद्यकीय सहाय्यक, शिंपी, नेत्रचिकित्सा अधिकारी, सुतार, भौतिकोपचार तज्ज्ञ, नळ कारागीर. आता ही क्लास 4च्या पदामध्ये चाललं आहे डायरेक्ट. व्यवसाय उपचार तज्ज्ञ, वार्डन आहे, समाजसेवा अधीक्षक आहे, अभिलेखापाल, समुपदेष्टा, पाठ्यनिर्देशिका, सहाय्यक परिचारिका, हे सगळं. पुढे व्यवसाय उपचार तज्ज्ञ, वार्डन आहे बघा, समाजसेवा अधीक्षक, अभिलेखापाल, समुपदेष्टा, ओके, वीज तंत्री ज्याला आपण म्हणतोय, मनोरुग्ण तज्ज्ञ आहे, वरिष्ठ लिपिका आहे. आता हे ग्रॅज्युएशनवर या ठिकाणी असणार आहे तुमचं पद. तर अशा पद्धतीने आता शैक्षणिक पात्रता संदर्भातले बरेचसे मुद्दे आहेत. इथे कसं आहे माहिती आहे का, पदागणिक शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो. तुम्हाला ती पदाचं नाव बघितल्याबरोबर लक्षात येईल की पद आता एखादं क्षय किरणासंदर्भात आहे, मग त्याचं त्या क्षेत्रामधली एखादा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. म्हणजे विविध पदानुसार त्या ठिकाणी ते जाहिरातीमध्ये येईल, तेव्हा आपण निश्चितपणे त्याचं डिटेल बघू. आता काही मुद्दे आपण बघतो. इथे वयोमर्यादाचा फार महत्त्वाचा मुद्दा. एक वयाचं जर बघितलं ना तुम्ही तर 18 ते 38 वर्षीय एक साधारण वयमर्यादा इथे असते. मागास प्रवर्ग त्यांना 5 वर्षापर्यंत सवलत राहू शकते. ओके, OBC SC STला ते आता जाहिरातीमध्ये त्या जाहिरातीमध्ये वेगळं असू शकतं. पुढे शुल्क आहे. आता इथे काय ठेवतात ते महत्त्वाचं आहे. याच्या आधी तरी 2019च्या भरतीमध्ये 500, 300 आणि एक सर्व्हिसमॅनला त्या ठिकाणी फीसच नव्हती, ते लक्षात ठेवा. आता एक क्लास 1चं जे पद आहे ना, मेडिकल ऑफिसर बघा, ती महाराष्ट्र मेडिकल हेल्थ अँड सर्व्हिस ग्रुप A, त्याचं पद गेल्या वर्षी 877 पोस्ट त्याचे भरल्या गेल्या होत्या. त्याचेही आता या ठिकाणी आपण बघतोय 2000 जवळपास जागा त्या असणार आहे. पेस केले तिथे खूप चांगलं या ठिकाणी आपण बघतोय. आणि महाराष्ट्र शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो, ती ही आहे आरोग्य विभागाची, arogya.maharashtra.gov.in. तुम्हाला काही भरती वगैरे चेक करायची असेल ना, इथे जाऊन करा, खरोखर निघाली आहे की नाही. कोणीतरी काहीतरी पाठवायचं आणि ते आम्ही फॉलो करायचं, तसं करू नका. ओके, वैद्यकीय अधिकारी जे असणार आहे तिथे MBBS डिग्री किंवा इतर वैद्यकीय परिषदेनुसार जे काही समतुल्य डिग्री आहेत त्या लागणार आहेत. आता हे थोडंसं क्लास 1बद्दल या ठिकाणी काही मुद्दे आहेत. पुढे इतरही आपण बघतोय, समतुल्य परीक्षा आहेत. वयोमर्यादेबद्दल आपण मुद्दा बघितला आहे. बघा, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदे भरण्यासाठी स्वतंत्र निवड मंडळ, हे आरोग्य विभागाचा हा GR फार महत्त्वाचा आहे. तुम्ही ती जी MPSC मार्फत म्हटलं जातं ना, त्याला हा GR कुठेतरी खारिज करतो, हे लक्षात घ्या. ओके, हा GR जो आहे या ठिकाणी याला विविध संदर्भ तुम्ही बघतायत. याच्यानुसार ही पदं या स्वतंत्र मंडळाद्वारे भरल्या जाऊ शकतात. पुढे पदवीधारक उमेदवारांसाठी जे आहे त्यांच्यासाठी कोणत्या जागा असू शकतात बघा. विषयक बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, अस्थिभंगोपचार तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, शरीर विकृती तज्ज्ञ, क्षयकिरण तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, रक्तसंक्रमण अधिकारी. मात्र याच्यामध्ये पदवीसोबत या क्षेत्रातले तुमचे काही कोर्सेस असणं गरजेचे असणार आहेत. पुढे आता दिव्यांगांसाठीचे आरक्षण काय आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी क्षीणदृष्टी असेल किंवा अस्थिभंग जे आहेत ते यासाठी पात्र आहेत असं म्हटलेलं आहे. ओके, तो मुद्दा इथे लक्षात घ्या. पुढे वेतन श्रेणी जर बघितली तर ही क्लास 1ची वेतन श्रेणी या ठिकाणी दर्शवलेली आहे. पुढे वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्हाला आता नवीन जाहिरात येईल तेव्हा ती तारीख दिली जाईल की त्या तारखेला हे करायचं आहे, तिथून वयोमर्यादा पकडण्यात येईल. त्यानंतर परीक्षा कालावधी काही क्लास 1 क्लास 2च्या उमेदवारांसाठी असू शकतो. खालील क्लास 3 क्लास 4ला जास्त त्या ठिकाणी काही नसणार आहे. आणि पुढचा मुद्दा हा, तुमची निवड झाली एकदा तर तुम्हाला खाजगी व्यवसाय करता येत नाही, हा मुद्दा एक लक्षात ठेवावा लागेल. ओके, नियमानुसार व्यवसाय रोध भत्ता तुम्हाला भेटणार आहे. पुढे तुमच्यावर एक बंधपत्रही राहील की एकदा तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला ती सोडता येणार नाही, काही दंड रक्कम त्या ठिकाणी असू शकते. त्या संदर्भातले काही फॉर्म आपण बघतोय. आणखी एक मुद्दा इथे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला कामी येऊ शकतो. तुम्ही एका ठिकाणी काहीतरी काम केलं आहे ते इकडे जोडलं आहे, त्याचाही तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दरम्यान फायदा होऊ शकतो. पुढे सेल्फ डिक्लेरेशन ॲफिडेविटही तुम्हाला जोडायचं आहे की बाबा मी हे सगळी माहिती जी भरली आहे ती अचूक भरलेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने खूप सारे मुद्दे आरोग्य विभागासंदर्भात कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला की ज्याच्यातून तुम्हाला आणखी चांगल्या आयडिया येतील. ओके, निश्चितपणे आपण आरोग्य भरतीचे तांत्रिकचे लेक्चरसुद्धा या यूट्यूब चॅनलला आता सुरू करतो आहे. तुम्हाला ते
कंटिन्यू आता अपलोड होताना दिसतील काही 1-2 तासामध्येच आपण त्यावरची लेक्चर टाकतोय. तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा. चला या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.